हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 41. स्वामीजी केंद्रात सर्वांसमोर बोलताना एकदा म्हणाले, मी असं बोललो नाही असं म्हणायची काही सोय नाही, कारण माझे सर्व शब्द सुषमाताईंनी आपल्या टेपवर घेतलेत आणि ते व्यवस्थित सांभाळून ठेवलेत. हे विशेष. नाहीतर बहुतेक वेळा मंडळी ते ऐकून पुसून टाकतात. तसं सुषमाताईंनी केलं नाही. त्यांनी ते जीवापाड सांभाळलं आहे. मांजरी जशी आपल्या पिलांना त्यांच्या मानगुटीला धरून एका जागेतून उचलून दुसऱ्या सुरक्षित जागी नेऊन ठेवते, तसं सुषमाताईंचं सुरू आहे. गेल्या 2-4 वर्षात त्यांच्या एवढ्या जागा बदलल्या, पण त्यांचं लेखन आणि कॅसेट्स सुरक्षित आहेत. सकाळची देवपूजा झाल्यावर तीर्थ देताना स्वामीजी म्हणतात, मी अंगावर सोनं घालायचं नाही असं ठरवलं तर हे हनुमंत येऊन गळ्यात बसले. हनुमंताची प्रतिमा असलेला सोन्याचा बदाम स्वामीजींच्या जानव्यात होता. त्याला उद्देशून स्वामीजी बोलत होते. सुषमाताई म्हणतात, तुम्हाला नको असेल तर तो काढता येईल. स्वामीजी म्हणतात, आता कसं काढणार? एका व्यक्तीनं त्याच्यावर 1100 आवर्तनं करून तो मला दिलाय. आता ते केवळ सोनं राहिलं नाही. मी एकूण बघितलं, बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनात मला नको असताना येऊन बसल्या आहेत, त्या टाळता आल्या नाहीत. त्यावर सुषमाताई म्हणतात, तशा सुषमाताई एक येऊन बसल्या आहेत. स्वामीजी म्हणतात, नाही, सुषमाताई आम्हाला हव्या आहेत म्हणून आल्या, उगीच आल्या नाहीत. त्या आमच्या आहेत. उगीच नाही 15-16 वर्ष त्या इथं राहिल्या आणि स्वामी कार्यात सहभागी झाल्या. स्वामीजी 4-5च वाक्य कधी कधी बोलत, पण त्यात खूप खोल अर्थ असे. आपल्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तींची मनं ते जिंकून घेत. आता विचार करता लक्षात येतं की 1973 श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वामी माधवनाथांना आपल्या सद्गुरूंकडून स्वामी स्वरूपानंदांकडून नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. ती बातमी मला आळंदीत कळली. त्याच महिन्यात मी स्वामीजींकडे प्रथम आले आणि 1996पर्यंत स्वामीजी समाधीस्थ होईपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला साधना करता आली आणि त्यांनी हाती घेतलेल्या परमार्थ प्रसाराच्या कार्यात मला सहभागी होता आलं. त्यांच्या पश्चातही त्यांनीच सोपवलेलं कार्य त्यांच्या शक्तीनं आतापर्यंत होत राहिलं आहे. स्वामीजी म्हणतात, जीवनात पुष्कळ मंडळींना मोठेपणा मिळत नाही. ज्यांना त्यांच्या काही गुणांमुळे मोठेपणा मिळतो त्यांना तो टिकवता येत नाही. तेव्हा प्रथम मोठेपणा मिळवणं आणि नंतर तो मोठेपणा राखून ठेवणं, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तितक्याच त्या अवघड आहेत. त्यासाठी कष्टही बरेच आहेत. गेले 20 दिवस तुमची जी प्रवचनं झाली त्यानं तुम्हाला मोठेपणा मिळाला. आता तो टिकवता आला पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी कटाक्षानं सांभाळल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, यापुढे प्रवचनकार म्हणून कुठेही बोलावणं आलं तरी जायचं नाही. दुसरी गोष्ट, आपल्या प्रत्येक कृतीकडे, बोलण्या चालण्याकडे, विचारांकडे लोकांचं लक्ष असतं. तेव्हा विचारपूर्वक प्रत्येक कृती हातून घडली पाहिजे. तिसरं, सगळ्या लोकांवर आपण प्रेम केलं पाहिजे. हा आपला, हा परका असं वाटू नये. सर्व भूत मात्र भगवंताचीच आहेत असं समजून सर्वांशी प्रेमानं, नम्रतेनं राहावं. चौथं, आपण सतत कार्यरत राहावं. 5वं, आपला दिवसभराचा कार्यक्रम आखीव रेखीव पाहिजे. ठरल्या वेळी ठरलेल्या गोष्टी वर्षानुवर्ष होत राहिल्या पाहिजेत. 6वी गोष्ट, अनेकांची अंतःकरणं आपण राखली पाहिजेत.
कुणालाही तोडता कामा नये. कारण कोणी तुटला तर तो बाहेर आपली निंदा करत राहतो. त्यामुळे स्तुती करणारा बरोबरच निंदकही तयार होतात. 7. कुणाविषयीही पूर्वग्रहदूषित मन ठेवायचं नाही. अशी व्यक्ती समोर आली तर मागचं विसरून त्याच्याशी प्रेमानं बोलायचं. 8. आपले सद्गुरू परमेश्वर यांच्याबद्दल अत्यंत प्रेम आणि आदरभाव पाहिजे. 9. कोणाची काही चूक असो आपण क्षमा करत जावी. दया, क्षमा, शांती हे गुण अंगी बाणवले पाहिजेत. 10. नेहमी शांत राहावं, दुःखी, कष्टी, व्यग्र, संतापलेलं नसावं. 11. एखाद्याविषयी थोडा राग, नाराजी असली तरी ती मनात ठेवावी, व्यक्त करू नये. 12. आपलं महात्म्य आपणच सांगायचं नाही. 13. आपलं काम आपण करत राहावं. 14. आपल्या केंद्रावर ध्यान, नाम, प्रवचन हे सर्व पाहिजे. आणि 15वी गोष्ट, आपला आहार-विहार, केशभूषा, वेशभूषा योग्य अशी पाहिजे. अशा काही गोष्टी आपण कटाक्षानं पाळाव्या. आपल्या वर्तनात कुठेही ढिलेपणा उपयोगी नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा 42वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.